ताई. थँक्यू ताई. पहिल्यांदा वेलकम करू आणि मग जाऊ आपण स्नेहल खोत. मालती ताई, तुम्ही गोष्ट असाल तर स्पॉटलाइट करा, मला दिसल्यात त्या. ओके, मीच करते. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण स्नेहलताईंसाठी. स्नेहलताई शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. जरा अनम्यूट करणार तुम्ही पहिल्यांदा. वेलकम ताई. वेलकम उजवते. स्नेहलताई तुम्हाला यस वेलकम ताई. वेलकम ताई. वेलकम स्नेहल. हा वेलकम ताई. स्नेहलताई, नाव कुठून, आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं आपल्यावर काम करावं, आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? हा, मला नमस्कार. माझं नाव स्नेहल सुधीर खोत. मी ठाण्यावरच आहे आणि मालतीताईंनी मला ही लिंक दिली. आवाज येतो का? येतोय एकदम मस्त. तर 2 वर्ष झाले मी तसं मध्ये मध्ये पहिलं रेग्युलर करत होती योगा प्राणायाम वगैरे, पण नंतर थोडस मध्ये नातू अंड आल्यामुळे थोडस मला मध्ये मध्ये गॅप होतोय. तरी पण मी प्रयत्न करते जेव्हा मिळेल तेव्हा योगा करायचा. आणि मला थायरॉइड आहे पहिल्यापासून. जवळजवळ 7-8 वर्ष झाले थायरॉइडचा त्रास आहे. गोळी रोज चालू आहे. त्यामुळे मला म्हणजे तब्येत माझी जास्त झाली आहे. 85 किलो वजन झालेलं माझं. आणि मग त्याच थोडस याचा प्रॉब्लेम सांगितला मला, हर्नियाचा. काय म्हणजे मी थोडं मनावर नाही घेतलेलं. ताई सांगत होते मला बरं दिवस, अगं चालू कर, पण मनावर नाही घेतलं होतं मी. थोडे दिवस म्हणजे 2 वर्ष सांगत होत्या? होय. हा, म्हणजे किती दिवस सांगायला लागते बघा. सांगायला 2 वर्षात 85 किलो झालं. मला ते ओरडत होत्या, तुझा फुगाच होईल, तुझा फुगा. मला खूप ओरडत होत्या. बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतात मालतीताई, पण मी काय मनावर घेतलं नाही. पण नंतर मग हर्नियाचा त्रास सांगितल्यावर मला ऑपरेशन तर नको, ऑपरेशन आहे की भीती. मग त्यात ताई तेव्हा गेल्या होत्या याला ट्रिपला गेल्या होत्या कुठेतरी, मालतीताई. मग शिंदेताई भेटल्या. त्या बोलल्या, अगं थांब, तू ऑपरेशन करू नको, आपण सरांना भेटूया. मग ताई, घाटताई आणि सर प्रसाद ना ताई, प्रसाद सर, हा, त्यांच्याबरोबर मीटिंग करून दिले. ते म्हणले की तुम्ही हे थोडं चालू करून बघा की खरोखर म्हणजे तुम्ही जे ऑपरेशनला पैसे एवढे घालणार त्यात हे पिऊन बघा का तुम्ही पिणार का आम्ही येऊ तिकडे दोऱ्या बिऱ्या घेऊन, असं बोलायला लागले. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की म्हणून. तर मालतीताईंना जर आम्ही म्हणजे आता एवढं आता स्नेहलताई आता जे कंटिन्यू केलंय ते किती दिवस झाले? जवळजवळ 1.5 महिना झाला. बरं, या 1.5 महिन्यात काय प्रोग्रेस? बरं वाटतंय मला, कारण मला खूपच दम लागायचा आणि म्हणजे थोडं चाललं तरी दम लागायचं. समजा वजन माझं झालंय 3 किलो कमी, पण मला जी झोपेत सुद्धा मला जो श्वासोश्वास जोरात लागायचा किंवा चाललं तरी जोरात मला असं म्हणजे ताप लागायची, ते एकदम कमी झालं माझं. आणि जरी वजन जास्त कमी नाही झालं तरी मला मोकळं वाटतं, असं म्हणजे असं जडपणा वाटत नाही. पहिला अशी नुसती बसली ना तरी असं वाटायचं मला आता झोप येते म्हणून, पण आता तसं होत नाही. आणि काम करायला पण उत्साह वाटतो आणि मला असं फ्रेश वाटते ताई. ओके, आता मला सांगा, त्या वेट लॉस उद्या चालू होणाऱ्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये घेतले की नाही भाग? हा, घेते. कालच जाऊन आले तुमच्या घरी. कारण का की का ऑपरेशन आहे ना, ह्याच्यामध्ये आपण स्वतः काम करतच नाहीये. डॉक्टरनी त्या दिवशी पण सांगितलंय, करून बघा. वेट हे लई मोठं, पोटावरचं वेट हे सगळं लई मोठा चॅलेंज आहे. तुम्ही स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करून पण तुम्हाला त्रास व्हायला लागला, वेटवर काम करायला लागलाय, न्यूट्रिशनवर काम करायला लागलाय, लाईफस्टाईलवर काम करायला लागलाय. या सगळ्या गोष्टी करताना पण जर चॅलेंज आला तर आपल्याला करायचंच आहे. ओके, कारण लागत असल्याशिवाय ते सांगणार नाहीये, पण लागत असताना त्यांना माहिती आहे
तुम्ही काय करणारच नाहीये. पुढे मेजर प्रॉब्लेम येण्यापेक्षा तुमची मनाची तयारी केलेली बरी. पण तुम्ही जर स्वतःवर काम केलं, खूप लोकांचा हर्नियाचा असू दे, गुडघ्याचा असू दे, काम नंतर ऑपरेशन म्हटल्यावर करायला चालू करतो, त्याच्या आधी करतच नाही काम. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः काम करायला लागला तर खूप भारी रिझल्ट राहील. ओके, उद्यापासून पार्टिसिपंट व्हा आणि छानपैकी वेट वर काम करा, नॉलेज अपडेट करा, जेणेकरून त्या नॉलेजचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग होणार आहे. तुम्हालाच नाही, तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या लोकांना आणि तुमच्या फॅमिलीला पण. घरात पण अप्रेश थोडे थोडे द्यायला चालू केलंय आता. येस, ओके. तुमच्यातला बदल दिसतो, आपल्याला नाही लक्षात आला तरी घरातल्याना दिसतो. चलो जोरदार क्लॅप करू आपण स्नेहल खोत ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत राजू चव्हाण सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग. ओके राजू सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय काय फरक? जय जिनेंद्र, मी तिथून आहे. माझं नाव आहे राजीव चव्हाण. मला लिंक सुदर्शन संघाने यांनी दिली व अश्विनी मॅडम आणि अरुण सर यांनी मला कोच केले. माझं वजन वाढीने फॅट लॉस साठी मी जॉईन झालो आणि मला आता पूर्ण वजनाचं पण हलका हलका वाटतंय आणि 84 किलोवरून आता जवळपास माझे 14 किलो वजन कमी झालेलं आहे. माझं 70 किलो आता वजन आहे सध्या आता. आणि आता राजू सर, आता 2.5 महिन्यात माझं 14 किलो कमी झाले. ओके, वजनामुळे काय प्रॉब्लेम होते? वजनामुळे गुडघेदुखी होते फार. आठवड्यात एकदा इंजेक्शन करून घ्यायचं, पेनकिलर खायचं, ते असे चालतच नव्हतं मॅडम. आता काय यात 2.5 महिन्यात? 2.5 महिन्यात आता दवाखान्याचं पत्ता पायरी सुद्धा चढले नाही सर. आणि घरातली सगळी अप्रेश घेऊन सगळीच निवांत यायचं आहे मॅडम. वय किती आहे राजू सर? वय माझं 51 आहे रनिंग. 51 मध्येच गुडघा दुखायला लागला होता? होय होय. ओके, उद्या पार्टिसिपंट आहे का नाहीये? हो आहे ना, आहे ना. येस. किती फायदा झाला राजू सर वेट लॉस मॅरेथॉनचा? फायदा भरपूर झाला की. मॅरेथॉन मध्येच वेट लॉस झाला? होय होय होय. येस, म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट केले जॉईन झाल्यापासून? होय होय, जॉईन झाल्यापासून पार्टिसिपेट आहे. येस, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण राजू चव्हाण सरांसाठी. आता जाणार आहोत विरजे सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू जयेंद्र सर आणि मॅडम साठी. गुड मॉर्निंग सर. नमस्कार. बोला, नाव कुठून आहात? मी जयनाथ गिरजे, सिंधुदुर्ग दोडामागतून बोलतोय. माझं वय आता 61 कंप्लीट आहे. आणि मला ही लिंक माझी बहीण उमा परब हिने दिली आणि त्याच्यानंतर तिने आमची हडकर मॅडमची गाठ घालून दिली. त्याच्यानंतर त्यांनी जो स्कॅनरवर रिपोर्ट काढला त्याच्यानंतर तिने माहिती दिली आणि काय ते समजलं की याच्यात काय ते आहे आणि सहभागी झालं पाहिजे. त्याच्यानंतर जवळजवळ हे आणल्यानंतर न्यूट्रिशन आणल्यानंतर मी घ्यायला सुरुवात केली आणि मी 24 नोव्हेंबर पासून घ्यायला सुरुवात केली आणि आतापर्यंत 2.5 महिने होत आले. आणि नंतर मी हडकर मॅडमने मला म्हटलं की तुम्ही वेट लॉस मध्ये जॉईन व्हा मॅरेथॉन मध्ये. तर मी त्याच्यात जॉईन झालो आणि जवळजवळ माझं मॅरेथॉनच्या अगोदर 93 किलो वजन होतं मॅडम आणि आता जवळ माझं 88 मध्ये आलेलं आहे. म्हणजे जवळ 5 ते 6 किलो वजन माझं कमी झालंय आणि त्यामुळे आता खूप आराम आहे. तसं बाकी काय एवढं काय मला असे प्रॉब्लेम नव्हते पहिल्यांदा. पण आता कसं झालं, शिक्षक होतो मी, रिटायर झालो 22 मध्ये. त्याच्यानंतर घरी बसून आराम आणि तरी इकडे तिकडे करायचं. त्यामुळे आता मला वाटलं की आता माझ्या काहीतरी शारीरिक तक्रारी सुरू होणार. पण त्याच्या अगोदरच मला 87 फॅमिलीमध्ये जॉईन होत आलोय. मला माझं भाग्य समजतोय
आणि त्यामुळे आता पुढचं भवितव्य मी निवांत आहे. मला म्हणजे 27 वेळ जॉईन झाल्यापासून मला आता माझी काळजी वाटत नाही असं मला आता वाटायला लागलं. आणि आता म्हणजे पुढे सांगायचं म्हणजे हे सगळं कंटिन्यू करणारच आहे मी. आणि किती किलो जयेंद्र सर एकूण किती किलो वेट लॉस करायचं आहे? मला अजून 25 किलो वजन कमी करायचं आहे मॅडम. ओके, म्हणजे आता 5 झालंय. 5 झालंय. ओके, 1.5-2 महिन्यामध्ये. हो, 1.5-2 महिन्यामध्ये. ओके, आता याच 21 दिवसामध्ये 5 करायचं आहे आपल्याला. होय करायचंय. तेवढं टार्गेट घ्यायचं आणि मस्तपैकी केलं की नाही. हा, फर्स्ट टाइम मसल लॉस असेल तर पहिल्यांदा मसल बिल्ड होतात, थोडासा स्पीड काही जणांचा कमी राहतो, काही जणांचा वॉटर रिटेन्शन वर काम होतं, त्याच्यामुळं त्यांचं फॅट फटाफट कमी होतं. फरक हा असतो प्रत्येक व्यक्तींमध्ये. पण आपण स्टार्ट केलंय ह्याच्यासारखं चांगलं सत्कर्म दुसरं काहीच नाही. आपण आपल्यावर काम करायला स्टार्ट केलंय. मी ऐकायला स्टार्ट केलंय, मी योगाला स्टार्ट केलंय, मी माझ्या लाईफस्टाईल वर काम करायला लागलोय. मी काही ना काही स्टार्ट केले. तसं जयेंद्र सर स्टार्ट केलंय हेच लई मोठं आहे. मॅडम, सांगायचे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त मिसेससाठी सुरू करायचंय म्हणून. येस, असंच असतंय. प्रत्येक नवरे बायकोवर पहिला ट्रायल बघतात की काय झालं तर गेलाच होते, चांगलं राहिलं तर लोक केला जोक असं म्हणतात. आपल्याकडे आहेत असे लोक की जे पहिल्यांदा बघू हिच्यावर होतंय का, हिचं झालं तर मग मी करणार असं असतंय. मग मीच विचारते नेमकं होतंय काय, म्हणजे प्रॉब्लेम होतोय का चांगलं होतंय का? येस. नाही, 93 किलो वजन असताना सर तुम्हाला वाटलं नव्हतं आपल्यावर काम करायला पाहिजे? काय प्रयत्न नव्हता? नाही मॅडम, काय माहिती अचानक माझं वजन म्हणजे मी 22 मध्ये रिटायर झालो. 22 मध्ये मी रिटायर झालो आणि त्याच्यानंतर कसं शाळेत असताना मी ऍक्टिव्ह असायचो. त्यामुळे काय झालं अचानक माझे कोरोना काळापासून थोडस वजन माझं वाढतं हे मला लक्षात आलंय. पण कसं प्राणायाम वगैरे माझं चालू होता आणि चालणं फिरणं चालू होतं, पण वजन काही कमी होत नव्हतं माझं तरी पण. आणि आता ह्याच्यात मला एकदम या 2 महिन्यात 2.5 महिन्यात माझं 5 किलो वजन कमी झाल्यावर मला खूपच आशा वाटू लागली. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे आता असं वाटतंय की आता ह्याच्यातच कंटिन्यू राहिल्याशिवाय झालं तरच आपलं जीवन सुखी होणार आहे. त्यामुळे हे आता कंटिन्यू करणार आहे. रेग्युलर वर्कआउट. ओके, रेग्युलर. आणि वर्कआउट तर आहेच, करणारच आहे मी. आणि जयेंद्र सर, सगळ्यात मेन महत्वाचं तुम्ही जे बोलला ना की कोरोनामध्ये वजन वाढलं, खूप लोकांचं वाढलं, लाईफस्टाईल वाढली, खाणं वाढलं लोकांचं, घरात लेडीजचं वेगवेगळे पदार्थ करण्याचं प्रमाण वाढलं, बाहेरच पडायचं नाहीये. त्याच्यामुळं काहीतरी रोज घरातच आहे, आता काहीतरी करत बसायचं. केक बीक एवढं वाढलं त्यावेळेला लोकांचं खाणं माहितीये का, शिकणं पण वाढलं, खाणं पण वाढलं, वेगवेगळ्या रेसिपी ऑनलाईन शिकल्या पण. आणि त्याच्यामुळं कोरोनामध्ये जयेंद्र सर फक्त तुमचं नाही वाढलं, खूप लोकांचं वाढलं. आणि दुसरं की नुसताच प्राणायाम आणि नुसता योगा आणि नुसताच वॉकिंग नाही होत, कारण 20% काम करून 100% अपेक्षा करतो. 20% एवढं सगळं केल्यानंतर भूक लागते आणि भूक लागल्यानंतर परत आपण भरपूर खातो. ह्याच्यामुळं ना वॉकिंग मध्ये दोष आहे, ना प्राणायामामध्ये दोष आहे, ना योगामध्ये. आपण त्याच्यानंतर पश्चातकर्म काय करतो ह्याच्यामध्ये दोष आहे. कारण आपण त्याच्यानंतर काय खातो, किती खातो, कसं खातो ह्या गोष्टी नाही माहिती. त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. खूप लोकांच्या डोकीतले आज अनार चालू करणार आहे मी ना, खूप लोकांच्या डोकीतले खूप वेगळे विषय आहेत की जे अनभिज्ञ आहेत, माहिती नाहीये, म्हणून गोंधळ उडायला लागलाय. त्यामुळं भारी रिझल्ट येईल. दोडा मार्गे जे लोक गोव्यात जातात
एंट्रीला आहे तिने. ओके, भेटून टोल देऊन जावा. हो ना. टोल देणं म्हणजे भेटणं ना. होय होय, बरोबर. हा, गोव्याचा मार्ग आहे तो, डोळा मार्ग असं होय, डोळा तिथे मार्ग. गाव आहे आणि तिथं आहे सर. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण धन्यवाद. बिरजे सरांसाठी. ओके.